आज मी साडी नेसून चालले होते माझ्या एका मैत्रिणीच्या घरी. ती आज सुवासनी जेवण घालणार होती आणि त्याचसाठी तिने मला इन्व्हाइट केलं होतं. आणि बाहेर जास्त ऊन असल्यामुळे मला अशी हलकी फुलकी साडी नेसायची होती. त्यासाठी मी ही कॉटनची साडी चूज केली. ही वजनाला खूप हलकी आहे आणि 2-3 बिल्डिंग सोडूनच तिचं घर होतं, पण ऊन खूप होतं त्यामुळे मी छत्री आणि गॉगल घालून गेले तिथंपर्यंत चालत. आम्ही सगळ्या जमेपर्यंत तिचं सगळं जेवण वगैरे बनवून झालं होतं, पूर्ण तयारी झाली होती आणि आम्ही पोहोचल्यानंतर तिने पटकन सगळ्यांना जेवू घातलं आणि त्याच्यानंतर आम्ही बरेच दिवसांनी भेटल्यामुळे गप्पा वगैरे मारण्यात वेळ कसा गेला समजलंच नाही. त्याच्यानंतर मी पटापट घरी आले. घरी आल्यानंतर चेंज केलं आणि आहे तसंच सगळा पसारा ठेवून मी परत गेले साहिलला घेऊन ट्युशनला सोडवायला. तिने जे ओटीमध्ये दिलं होतं हे सौभाग्याचं लेणं तेही म्हटलं ठेवावं, तर सगळ्या वस्तू मी जिथल्या तिथे ठेवत होते. साडी घडी घातली आणि हा सगळा पसारा मला ठेवायचा होता. एकदा साडी नेसायची झाली तरी सगळ्या ज्वेलरीज, बँगल्स वगैरे सगळंच बाहेर येतं. आणि ही सगळी कामं आवरल्यानंतर ह्या सगळ्या वस्तू जिथल्या तिथं ठेवल्या. त्याच्यानंतर मी थोडीशी रेस्ट घेतली. रेस्ट घेऊन नंतर मग मी म्हटलं की आपलं बऱ्याच दिवसापासूनचं एक पेंडिंग काम होतं, ते म्हणजे गुलाबजाम बनवायचे होते. हे तिघे माझ्या खूप दिवसापासून पाठी लागले होते की गुलाबजाम बनव म्हणून. आणि हे आमच्या घरातले जे 2 मुलं आणि त्यांचे पप्पा आहेत हे खूप गुलाबजाम लवर आहेत, त्यांना खूप आवडतात. त्याचसाठी आज फायनली मी विचार केला की चला आज थोडासा वेळ आहे तर बनवून टाकू. आणि माझ्याकडे एक असं चितळेचं पॅकेट होते, त्याच्यामध्ये 80 गुलाबजाम बनतील असं त्यांनी सांगितलं होतं. मग मी विचार केला एवढे नको तर आपण हाफ हाफ करूया, म्हणून मी अर्धच पॅकेटचं गुलाबजामुन बनवायला घेतले आणि अर्ध पॅकेट तसंच ठेवलं. तसे तर आमच्या घरी 80 जरी बनवले असते तरीही ते 4च दिवसासाठीचं काम होतं, कारण की ते काही राहणार नव्हते. एवढे गुलाबजामुन आवडतात माझ्या मुलाला तर. आणि इकडे मी एका साईडला तेल तापायला ठेवलं आणि दुसऱ्या साईडला पाकसुद्धा बनवायला ठेवला आणि छान असे गोळे बनवून घेतले. आणि ते गोळे जास्त ड्राय होऊ द्यायचे नसतात, बनवल्या बनवल्या लगेच फ्राय करायचे, कारण ते गोळे जेवढे ड्राय होतील तेवढे जास्त त्याला क्रॅक्स पडतात तेलामध्ये तळल्यानंतर. म्हणून मी असे 10-12 गोळे बनवून प्रत्येकी ते फ्राय करून घेत होते आणि नंतर ते छान असे काढून ठेवले. आणि इकडे बघा आपला छान पाक रेडी झालेला आहे. माझे सगळे गुलाबजाम पण फ्राय झाले आणि हे बघा मस्त छान असा ब्राऊन कलरमध्ये मी हे सगळे गुलाबजामुन तळले आणि आपला पाक गरम गरमच आहे. मी ह्याच्यामध्ये हे सगळे गुलाबजामुन टाकले आणि हा सुगंध असा बाहेर दरवळत होता, त्याच्यामुळे माझ्या मुलाच्या 4 फेऱ्या ऑलरेडी झाल्या होत्या की झाली की नाही झाली की नाही. मग त्याला कसं तरी समजवलं की बाबा ह्याला थोडंसं मुरायला वेळ लागतो, आज तुला हे खाता नाही येणार. जवळजवळ त्या अर्धे पीठ घेतलं होतं, त्याचे माझे 45 गुलाबजाम बनले आणि इथे मी पाकात टाकून छान असे मुरायला ठेवले आणि असे आपले तयार झालेत गोल गरगरीत गुलाबजाम.